मगो पक्षाची केंद्रीय समितीची बैठक आज आम्ही हांगा जाली आमची आणि ह्या बैठकीत खुबशे विशयाचेर आमची चर्चा जाली। जिल्हा पंचायतीच्या निवडणुकी संबंधी खंय कमी पडले आणि फुडें कशें वचूं जाय हेचेरूय बी आमी चर्चा हांगा जाली। आणि 2022 जी विधानसभेची निवडणूक आहा ताका फुडें कशें वचपाचें आनी ताची तयारी कशी करपाची हे डिस्कशन जालें। पूण आज आमची जी समिती आसा केंद्रीय समिती तिची शेवटची मिटींग, कारण जानेवारीत आमी निवडणूक घेवपाची तयारी केल्या। निवडणुकीचो प्रोग्राम आमी फायनल केला। आमची जनरल बॉडी आपोवची लागता आणि निवडणूक घेवची लागता। परत केंद्रीय समितीची 16 सदस्याची ती तारीख आमी टेंटेटिवली 17 तारीख जानेवारीची आमी ठरयल्या, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हेणे आमकां कळयलें की ही निवडणूक 22 फेब्रुवारी पयलीं घेयात, कारण ती डिले जाली। कोरोना व्हायरस आयलो, जिल्हा पंचायत निवडणूक आयली आनी त्या खातीर 8 ते 10 म्हयने ती डिले जाली, आमकां घेवपाक मेळूं ना। त्या खातीर आमी 17 तारीख पर्यंत आमी ही निवडणूक घेवपाची ठरयल्या। जवळ जवळ 700 ते 800 डेलिगेट्स हे जनरल बॉडीत आसा आनी तांकां मतदानाचो अधिकार आसा। आणि ह्या 800 जाणांतल्यान आमचो इलेक्शन प्रोसेस सामको क्लियर आसतलो असं तुम्ही पयलीं आयकून घेता, बाकीचे मागीर उलोवया। तुम्ही सांगा पहिले ना तो सांगतो तेजे कडेन उलय तूं उलय मागीर तुका हांव हें सगळें हांगाच घेवंक जाय। प्राय 800 850 आसा तांकां अर्ज भरपाची तारीख 7 जानेवारी आणि 8 जानेवारी 21 हे 2 दिसांक अर्ज भरपाक मेळटले। आणि 7 आणि 8 7 जानेवारी आणि 8 जानेवारी आणि हे 2 दिसांक अर्ज भरपाक मेळटले। ते आमचे मगोचे ऑफिस बेरराच्या पदा खातीर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, ट्रेजरर आणि 4 सदस्य। आणि उमेदवारी अर्जाची छाननी जातली 9 जानेवारी 21। अर्ज फाटीं घेवपाक आमी टायम दवरला, कोणाकय फाटीं घेवचो जाल्यार 11 तारखेक फाटीं घेवपाक मेळटा, 11 तारीख पर्यंत। आणि उमेदवारांची फायनल लिस्ट आमी जाहीर करतले 12 जानेवारी आणि 16 जानेवारी पणजे मतदान जातलें आणि 17 तारखेक आमी जनरल बॉडी हो मतदानाचो रिजल्ट डिक्लेअर करतले आणि जनरल बॉडी घेतले। 16 तारखेक इलेक्शन, 16 तारखेक इलेक्शन मतदान, 17 तारखेक आमची जनरल बॉडी। आणि मतदान जर समज अर्जांची छाननी जातकीर जर समज अनोपोज जाता जाल्यार मतदानाचो प्रश्न येवचो ना। आता मेन मुद्दो मिडियांत आणि न्यूजपेपरांनी ज्यो मगो पक्षा बद्दल ज्यो गजाली येता त्या बद्दल थोडें उलोवपाचें आसा, स्पश्टीकरण दिवपाचें आसा। मगो पक्ष एक संघ आसा, हे सगळे सेंट्रल कमिटीचे मेंबर आसा, 3 जाण येवना। आमी वर्कींग कमिटी घेवपाची ठरयल्ली, पूण आमकां टायम ना। आमच्या वर्कींग कमिटीक 60 मेंबर आसा, जे आमी 3 फावटी घेतल्या ह्या वर्सा। दोनीची एकदा बैठक घेवपाचें ठरयल्लें, पूण टायम आमकां कमी आसा, कारण 22 फेब्रुवारी पयलीं आमकां नवें इलेक्शन जालें। हें केंद्रीय हेका, कारण 5 वर्सां इलेक्शन जालें, हें आमकां
निवडणूक आयोगाक कळोवपाचें आसा त्याच्या नोटिसे प्रमाणे. पूण ज्यो बातम्यो वर्तमानपत्रां येता कोण तरी आपूण सेक्रेटरी म्हणटा आपूण दिल्ली वतलो आनीक रिप्रेजेंटेशन करतलो. आमचो जो पयलींचो सेक्रेटरी आशिल्लो ताका आमी निलंबीत केल्लो आसा आनी निलंबीत करून त्याने रिप्रेजेंटेशन सुद्दां हांगा केलें इलेक्शन कमिशनाक. पूण इलेक्शन कमिशनान ताका लेटर धाडिल्ल्या तुमी जाय जाल्यार वाचा किंवा तेची कॉपी काडा हें सगळें ताका धाडिल्लें आसा. तरी पूण आज परत एकदां पक्षाची जी इमेज आहा गोंयांत ती पेड्ड्यार करपा खातीर विरोधकाक हाता धरून पक्ष सोंपोवपाचे प्रयत्न त्याच्या माध्यमांतल्यान जाता असो आमचो सगळ्यांचो आरोप आसा. ज्या पक्षान आमदार म्हणून निवडून हाडलो 5 वर्सां कार्य केलें जनरल सेक्रेटरी म्हणून 7 वर्सां दवरलो तो मनीस आज परत एकदां अशें करपाक लागला. त्या ह्या आमी बैठकीत ताचो निशेधय केला. आमची निवडणूक उरिल्ली एक्सटेंशन घेतिल्लें आनी जनरल बॉडीची पास केल्लें पूण कोरोना लागून हें एक्सटेंशन आमकां फुडें व्हरचें लागलें. जे जे कितें आरोप केल्या हेंच्यो कॉपी आज हांव पत्रकारांक आमी सगळें बरयला हेतून तुमी ते गोंयच्या जनते पर्यंत पावोवचें अशें आमकां हेजे कारण वाचपाक लागल्यार तुमचोय वेळ वतलो आनी पॉयंट वायज आमी केलां. तुम्ही वाचपा जाता कारण हें वचपा जाल्यार अर्दवर तुमी वाचून तुमकां ज्या पद्दतीन जाय आनी सही मारून केलां अशेंच करूं ना. प्रत्येक सेंट्रल कमिटी मेंबरान सही मारल्या आनी जाय जाल्यार कॉपी काडून तातूंत खुबश्या आरोपाचें आमी खंडन केल्लें आसा रिप्लाय दिल्लो आसा. कारण जनतेक किंवा आमच्या मतदाराची दिशाभूल करप हें गैर आसा. लोकशाही प्रत्येक वेळा निवडणूक जशी 2000 वर्सां आयली की मोगो पक्षाचेर आक्रमण जाता. मोगो पक्ष सोंपोवपाचो एक प्रयत्न विरोधी पार्टी करता कारण मोगो पक्ष आज स्ट्रॉंग आसा. आमी रणनिती ठरयल्ली आसा. आमी फक्त आमची जाहीरनामो आमी करपाचे आसा. ह्या फावटी आमचो जाहीरनामो असो आसतलो की आज गोंयांत कितें जाय आज गोंय कितें जाय कितें बरें आनी लोकांक कितें जाय ह्या आदाराचेर आमी जाहीरनामा आमी पयलींच सांगलां आमी रुरल एरियेक आनी विकर सेक्शनाक उदक आनी लायट फ्री दितले म्हणून हो आमचो जाहीरनामो आसतलो. आनी त्या शिवाय जे बेकारी गोंयांत भरपूर आसा त्या बेकाराक मिनिमम स्टार्टींग आमी 5,000 रुपया म्हयना भत्ता दिवपाचे आमचे योजना आसा. आमचे सत्तेर आयल्यार सरकार ह्यो योजना अशेंच फुडें मुणकार आज कूड मुणकाराचो प्रश्न तस्सो आसा. प्रत्येक फावटी मामलेदार देती तेच आसा ना हे कूड आनी मुणकाराचे प्रकरणां जी आसा ही वर्स 2 वर्सांत सोंपोवपा खातीर आमी सत्तेर आयल्यार आमचो सतत प्रयत्न करता. जी परिस्थिती आज गोंयांत आहा त्या परिस्थितीनुसार हो जाहीरनामो आमचो आसतलो. कितले आरोप केले आज विरोधी पक्षाची एक हेंच मांडलें की आमकां सोंपोवपाचें. मोगो पक्ष म्हणटा तो सोंपयले शिवाय तांकां फुडें फ्युचर ना अशें दिसता. आनी फाटले फावटी 2017 तुमकां याद करून दिता मोगो पक्ष भाजपा पासून पयस जातकीर भाजपा फक्त 12 काय 13 सीट मेळिल्ले. आज त्यांनी फाटल्या दारान 30 केले. डिस्क्वॉलिफिकेशनां आमची येत ना सभापती हाडना आनी सुप्रीम कोर्टूय हाडना. प्रत्येक वेळा आमचे लॉयर थंय वता पूण ती हेका येना. आज अशी परिस्थिती आसा आनी त्या खातीर 2022 आमी एकजुटीन वतले. मोगो पक्षांत फूट ना हें परत एकदां आमी सगळे जाण परत एकदां सांगता. तुमी कोणाकूय विचारा मोगो पक्षांत फूट ना. फूट भायले विरोधी पक्ष मोगो पक्षांतल्या पयलींच्या काही जाणां धरून हें षडयंत्र रचता. केन्नाच एकादेशाही कितें म्हणटालो हांव एकटो करता म्हणून ना. आमी सगळे जाण मेळून डिसिशन घेता हें म्हाका सांगपाचें आहा परत.
आज जे बसल्या ते सगळे जाण घेवन आनी ती डिसिजनां आमी वर्कींग कमिटींतूय सांगतात कित्याक तेन्ना निवडणुकीचे जवळ जवळ तुमकां आमी दिलाच प्रोग्राम दिला ही निवडणूक जातली निवडणुकी नंतर नवी समिती हांगा परत येतली मोगो पक्षाची म्हणून आनी फुडलें जे कितें मोगो पक्षाचे फुडें वचपाचो आसा ती समिती व्हरतली आनी कितें प्रश्न मेन आमचें सांगपाचें म्हणल्यार कोणीच समजू नये की बाबा हांगा दादागिरी आनी आमचे फंड्स क्लियर आसा सांग तूं सांग Income tax returns we have filed up to the last year. आणि ह्या वर्षाची इन्कम टॅक्स रिटर्न्स आमची 18 डिसेंबर जावचे पयलीं टायम लिमीट दिला हे 2 दिसांत फायल जातली. इतले आमी अप टू डेट आसा कोण तरी अकाउंट सगळे ऑडिटेड जाल्ले आसात नो इरेग्युलरिटी हॅज बीन फाउंड अँड अकाउंट्स आर क्लियर देर इज नो मिसअपरेशन. केन्नाच जावना नो कॉन्फिडन्स मोशन कोणी काढला कोण ते तुम्ही पळयलें काय ए ते लेटर हाड भितर आहा ती पयलीं कशी धाडून दिलें पळय ते आतां खंय तुका नो कॉन्फिडन्स कितें केलें तें तेजेर सही मारल्या कोणी नांव खंयची बरयल्या एड्रेस ना आमचें कितें आसा आमचें हें सांगता कितें तें मतदारसंघ समिती आमच्यात मतदारसंघ समिती असता प्रत्येक मतदारात 30 जाणांची समिती असता 30 ते 40 लोकांची जे आर द डेलिगेट्स ऑफ द जनरल बॉडी ते जनरल बॉडीचे डेलिगेट्स आणि प्रत्येक 3 वर्सांनी ती रिव्ह्यू जाता आता 2017 पर्यंत आशिल्ली 2017 कितें जाता थोडे लोक काँग्रेसी वता BJP वता सोडून वता किंवा एक्सपायर जाता कितें त्या खातीर आमी 3 वर्सांची रिव्ह्यू करता आता आमी 2018 परत रिव्ह्यू केली 22 पर्यंत म्हणून ते डेलिगेट आसतले किंवा त्यानी नो कॉन्फिडन्स हाडूंक जाय 850 मेंबरांत कितले जाणांनी सही मारचेची दिसता तुका नो कॉन्फिडन्सा 27 जाण म्हणजे मेंबरूच ना 2007च्यान आमच्या कंप्युटरांत आहा सोदता आमी नो बडी इज अ डेलिगेट्स ऑफ द जनरल बॉडी दे मे बी द मेंबर ऑफ द MGP किंवा दे मे वोट MGP MGP वोट केलं म्हणून तो अध्यक्षाचेर हाडू शकता इज अ क्वेश्चन हे पळय न्ही वाच पळया सगळ्या दाखय पुढे सही कशें मारल्या आनी अरे सही मारताना आपण बघा डेलिगेट्स खंयच्या मतदारसंघातलो तो बरोवला एड्रेस दी किंवा एक फोन नंबर तरी दी इज ऑल बोगस पळया तुमी कितें केलें तें एड्रेस सुद्दां आपलो घालूं ना की बाबा तुमी कित्याक दिलं तें असं आले सांग मला कितें तूं कशें व्हरतलो तें कोणाक व्हरतलो तें हां आमी एड्रेस तुमी कोणा तरी आपोवंक तूं सांग आपोवपाचो कोणा आमी तुम्ही आज म्हणता की कोण इंडिव्हिज्युअल तुमच्या पार्टी अगेन्स्ट विरोधक तुमच्या अगेन्स्ट करता पण ॲज अ पार्टी तुम्ही ऍक्शन कित्याक घेना कितें एक्शन ऑलरेडी घेतलेली आनी तेची ना फक्त ते म्हणता तुम्ही पोस्टाचेर काढलं त्याच्या पुढे तेजे फुडें तो एक्सपायर जालो न्ही तो ना पार्टी तेच सांगता 2 वर्सांनी तो पार्टी ना न्ही विरोधक जेन्ना तुम्ही म्हणटा तेन्ना तुमकां अशें स्पश्ट म्हणपाचें आसा की तितून सत्ताधारी जे लोक आसात सत्ताधारी त्यातूंत तेंचो आशीर्वाद बीजेपीचो आसा. आशीर्वाद बीजेपीच्या कित्याक हें आतां ताका काडिल्लो आमी मार्च 2019 आयका तो आतां 2020 डिसेंबरा जागो जाला 1.5 वर्सांनी कित्याक जालो आमी जिल्हा पंचायतीक बीजेपीक फायट दिली फायट दिले बरोबर त्या बीजेपीक कळ्ळें की आमी स्ट्रॉंग आसा आमी कितें 500-200 मतां घेवूं ना आमी 2000 वयर प्रत्येक कडेन ताका फायट दिल्या 150 मतांनी 120 मतांनी 200 मतांनी आमचो उमेदवार पडला सत्ता नासून आमचे कडेन पण कितें तरी आतां परत नाटक करपाक जाय ते इलेक्शन जाता म्हणल्यार ही नोटीस आयली तिचे राजकारण करून लोकां मदीं एक संभ्रम निर्माण करपाचो की बाबा अशें अशें तुमच्या समोर दाखोवपाचें पूण
मोगो पक्ष गेली 57-58 वर्सां ह्या गोंयांत आसा, एक बरो प्रादेशीक पक्ष म्हणून सातत्यान विधानसभेत अस्तित्व दवरलेलें आसा आणि तो तळागाळांत तेचे कार्यकर्ते आसा, मतदाराक शू म्हणजे कितें तेंय खबर आसा आणि त्या खातीर कोणीय जरी नेस्तुबस्त काबार करपाचो जरी ठरयलो जाल्यार तो जावंक शकना. म्हणून परत परत लोकांच्या हेतून संभ्रम निर्माण करून ते आपली पोळी भाजपाक सोदता. इतलेंच. परत तर भाजपा विरुद्ध मोगो गेलो जाल्यार परत भाजपाक आणि- फार अशी जवळ मेळचें ना अशें आमचो एक अंदाज आसा. आणि एक आरोप ते करता की तुम्ही पक्ष सोपयता म्हणून अध्यक्षाचेर आरोप करतात काय जाय सोपयता म्हणजे कितें कितें सोपयता? कितें जेवण न्ही सोपोवपाक? सोपयता म्हणजे कसो सोपयता तेणें सांगूंक जाय. सोपयता म्हणलो की जालो. कसो सोपयला? की पक्ष वाडयलो तुम्ही कितें केलें? वाडयलाच जाल्यार आमी. आज आमी 17 उबे केल्ले जिल्हा पंचायती आमकां 50,000 काय 52,000 वोटींग पडलें. कितें? हं. आज आमी परत पेडणे तालुक्यात कितलेशे आमचे हेतून कार्यकर्ते भितर सरले दुसऱ्या पक्षाचे. आतां आमचे मयांत भितर सरतले. हं. मयांत आनी शिवोलेत आतां परत भितर सरतले. सावड्डे भितर सरतले. कुडचड्यार आसा. हो एक एक प्रोग्राम आमी 15-15 दिसां करीत वतले. फक्त आमकां इलेक्शन आयलां त्या खातीर आमी आयच्यान 17 तारीख फुडें इलेक्शनां वतले आनी आमी पयलीं 15 जाग्याचेर वेवस्थीत रितीन आमी आमची संघटना बांदपाचो प्रयत्न आमी करतले जून पर्यंत. हे विचारपाचें कारण म्हणजे कितें मांद्र्या पळयले तुमच्या पक्षान एक अपक्ष लढिल्लो उमेदवार येवपाचो आशिल्लो. हय. तेका सभा सुद्दां थंय घेवपाक सरकारान दिवं दिवं ना. ना. तेचे उपरांत जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाच्या मतदाना दिसा तेका चौकशीच्या नांवा खाली हाडून बसोवन दवरलो. इतले मोगो कित्याक भितात? भिता म्हणूनच भिता. आनी आज वाटीकाराक कितें केलें फोण्या जिखून आयले वरगून कितलेशे आरोप परत आज आनी 4 केशी आहा तेचेर फोण्या. म्हणजे तांकां भंया म्हणून ही नाटकां सगळीं चालू आहा. ताका सांगपाक जाय म्हाका. आं जिता हाडून तुमी बसयलोच. आज भाटीकाराक काल आदेश भर फोण्या बसयलो आनी आज सकाळी कितले 4 केशी परत वचपाच्यो आसा तेचेर. ही लोकशाहीच्या माध्यमांतल्यान हे कितपत तांकां परवडटा म्हणून सांगलें न्ही. भाजपाचें सरकार नाशिल्लेंच म्हणून लोकां विरोधी सरकार 2017 लोकांनी भाजपा विरुद्ध मतदान केल्लें. ह्या लोकांनी विसरूं जायना. फाटल्या दारान घेवन 30 केले आनी सरकार भोवमताचें भाजपाचें म्हणलें म्हणून जायना. लोक जेन्ना मतदान करता ताका म्हत्व आसता. मतदार जेन्ना मतदान करता ताका म्हत्व आसता. ह्या अफवाचेर विश्वास दवरचो न्ही अशें आव्हान हांव मोगो पक्षा माध्यमांतल्यान करता. तुम्ही म्हणता की 2017 भाजपच्या विरुद्ध मतदान झाले हय. तरी असताना मगो भाजपाकडे युती म्हणजे सरकार स्थापने खातीर हे केले युती केली हय. आणि तुमकां मंत्रीपद बी मेळ्ळें आसा. हय. तरी असताना तुम्ही अशें दावो कित्याक करता की आतां ते तेंच्यांनी हें करचें न्ही म्हणून भाजपान मेळूना न्ही. खरेंच ताका मेळूना. लोकांनी 13 सीट हाडले न्ही तेंचे. तें जालें. सरकार करप हो वेगळो प्रश्न. लोकशाही तत्वानुसार सरकार हे कशें तरी घडोवपूच जाय नाल्यार परत राष्ट्रपती राजवट परत इलेक्शन घेवपाचें लागता. सो आमी जेन्ना निवडून येता तेन्ना आमची एक जबाबदारी आसता की गोंयांत सरकार दिवप आनी तें बरें करून चलोवप. म्हणजे फुडें समजा अशें जालें जाल्यार तुमी आतां पळय म्हणजे हांव तशें म्हणना की तुमकां भाजपच्या बद्दल तुमी आतां इतलें हें करतात विरोधान हय. उलयतात. परत तुमची पाळी येयल्यार तुमी परत भाजप वांगडा एक जातले. कशें जातलें तें पळय न्ही. कोणी थारयता तें. हांव ते मतदार थरयतले न्ही. हांव कोण थरयतलो तूं कशें करता. तुमचें मत कितें? आमचें मत काय ना. आमी परत निवडून येवपाचें. आमी जास्तीत जास्त सीट घालपाचें आनी लोकां कडेन वचपाचें आनी मोगो पक्षाचें धोरण जाहीर करपाचें आनी निवडून येवपाचे प्रयत्न हे आमचे आसतले. निवडणुके खातीर तुमी भाजपा कडेन युती करतले? ना आमी युती परस्यूच करतना आनी आमी एकला चलो रे स्वतंत्र वचून येता. म्हणजे एमजी पार्टी सिंगल वतली ना जाल्यार विरोधी पक्ष जे आसा ते जर एक कडेन आयले तेंचे बरोबर वतली. त्यांच्याकडे युती करपाक तुमची येतली वतली. युती काय कितें कशी वतली ती पण समान वचपाचे प्रयत्न चालू आसता आमचे विरोधी पक्षाचे. फुडें कितें
पुढे युती करपाची पाळी येयली काय करतले कोणा कडेन? रिझल्ट जाल्या उपरांत समज तुमचे आणि बीजेपीचे जर सरकार जाता कशें जातलें? युती करतले का म्हणटा पुढे आणि आमी जर सगळी विरोधी पक्षांनी एक युती केली ना ना जाल्यार आमचे कितलेशे सीट येवं शकता. तुम्ही एकला चलो रे गेले सर. एकला चलोरे वतलेच आमी पण भाजपा 30 येता म्हूण सांगता न्ही. सांग पळय म्हाका ते पळया न्ही तुमी तो जेन्ना 30 येता म्हूण सांगता तो म्हाका कित्याक घेतलो सांग पळय म्हाका. ते 30 ते 32 येतले म्हणटा तेंचे जाल्यार आमकां दिवपाचें ना न्ही. कोणाकूच घेवचें ना ते. आतां कशें केलें तेणी तेंचे 30 आसा न्ही. हे केन्ना ते 10-12 आसल्यार तेन्ना उलोवपाचें न्ही. आतां कशें उलयतले. सध्या प्रेझेंट इश्यू जो आसा मीट कॉम्प्लेक्साचो पळय कर्नाटका सारक्या स्टेटीक ते बॅन केला. आं थंय भाजपाचेंच सरकार आसा. सो भाजपान एकूच पॉलिसी फॉलो करची अशें आमकां मागता. हांगा वेगळी थंय वेगळी करची न्ही. उत्तर प्रदेशात तेंच केलां तेणी. कारण ती एक पॉलिसी तेणी फॉलो करची. सरकार तेंचें आहा. कर्नाटकातूय आसा गोंयांतूय आहा. जे कर्नाटकात केला ते तेणी गोंयांत करचें. कितें अशें लोकांक अडचणी एक समान कायदो करचो एक सरकारा लागून. गोंयांत कित्याक आनी वेगळें आनी हें करपाक सांग. सीएमान काल स्टेटमेंट केला की जर ते पळय ते स्टेटमेंट करता आनी सांजो बदलता. पयलीं आतां सर्कुलर एक काडलें सकाळीं काडलें सांजे दुसरें काडलें. परत हांव उलयलो आनी परत सांजे ताणें परत केलें जाल्यार हांव तूं म्हणटलो अशें कशें जालें काय म्हणून. आं तुम्ही कितें मागता की सांगलें न्ही समान आसचें म्हणून. कर्नाटकाचें केलां तें गोंयांत करचें तेणी. आमचो पाठिंबो आहा तेका तें करपाक. मुक्तीच्या हिरक महोत्सवाक वर्स मागला घेतला मेळटलें काय आजून खबर ना. पूण तुमकां दिसता की हे वर्क अशें 100 पळय आज गोंयांत परिस्थिती तशी ना. गोंयांत आज लोक कोविडा लागून बेकारी वाडल्या. लोकांचे धंदे बंद जाल्या. जे डे टू डे कमयताले ते सुद्दां आज त्यांची सुद्दां अवस्था वेगळीच जाल्ली आसा. सो सरकारान अशें कितें करचें पयलीं ह्या घटकाचो विचार करचो. त्यांचे परेन पावचें आनी मागीर अशे मोठी गजाली घडोवच्यो असो आमचो रिक्वेस्ट आसा. आमकां खूब तरेन लोक आसता. मोटरसायकलवाले टॅक्सीवाले सगळे जाण कोणाचो धंदोच चलना. तांकां सहाय्य करून तांचे कडेन पयसो उरता न्ही तांणी जाय ताका मोठो मुक्ती हें करचो. पण नॉट एट द कॉस्ट ऑफ दीस. काँग्रेसीन एक एलिगेशन केल्लें की ज्या इव्हेंट कंपनीन इनॉग्रल प्रोग्रामाचो हें दिल्लो प्रोग्राम चालू आसतना एक इन्सिडंट जालो. सो त्या खातीर तिका बॅन करची किंवा आनी कितें करचें सरकारान दिल्ले न्ही ते तेणी इन्क्वायरी करूं जाय. तेंणी पळोवपाक जाय. आमी कितें करूं शकता. अशें बीजेपी जावं नाजाल्यार आनी दुसऱ्या पक्षां कडेन वता एमजीपी कडेन युथान येवचें म्हणून तुमचें कितें आज एमजी कडेन आज जे यूथ आहा ते कोणा कडेनच ना. पयर हांवें फोंड्या मिटींग घेतली तेन्ना 500 यूथ अशेच तयार जाले. सगळे जातीचे समाजाचे धर्माचे. आज जो लॉट आसा युथाचो तो आज परत नवो पक्षाक एट्रॅक्ट जाल्लो आसा. तुमकां दाखयता थोडे दीस जावं आमी आतां ग्रावंड वर्क केले शिवाय कळचें ना हांगा बसून. तर तुमकां कळटलें की आमचे यूथ कशें आसा ते आनी कशें फुडें सरतात. कारण आमी नवी लिडरशीप तयार करपाक सोदता सध्या. आमी सगळे जाणटे जाल्या. हांव सुद्दां जाणटो जाला. 5 वर्सां आनी करूं शकता. सो मोगो पक्ष कितें 60 वर्सां हांगा 58 वर्सां हांगा अस्तित्व आसा. हे 58 वर्सां परत फुडें व्हरतलो जाल्यार नवं नेतृत्व युथाचें नेतृत्व मोगो पक्षाक जाय. आनी त्या नुसरूच धोरण आमचें सांगलें न्ही जाहीरनाम्यात कितें आसता तें सांगलें तें बी आमी धोरण फुडें व्हरता. त्या खातीर आमी यूथ भरपूर यूथ आज आमकां जॉयन जाल्ले आसा. आनीकूय जातले. आज आमचो जी दारोलकार आसा, प्रवीण आल्लेकार आसा, जो बिचोले आसा, फोंड्या आमी केला. अशें सगळी कडेन जातलें. बरे तयार यूथ जातले. तेंच्या हातांत धुरा दितले आमी फुडें त्या मतदारसंघातली. आनी त्यांनी हें फुडें व्हरपाक जाय. फुडें काय आमी चलोवं शकना. पूण पक्ष ह्या दृश्टीकोनांतल्यान गोंयांत प्रादेशीक पक्ष म्हणून एकूच जो आसा तो फुडें व्हरपाची जी जबाबदारी आसा ती त्या दिसार आसतली. तयारी केल्या
जाता म्हणजे करता त्याच्या नंतर फुडले मागीर 6-10 कितले ते आमी काडटले आनी ते आमी जून पर्यंत हे मोकळे करतले आनी कामां लागतले. आमी कितें करताले डायरेक्ट एक उमेदवार घेताले विनींग एलिबिलिटी पळयताले आनी तो मागीर आमकां दोगो दितालो. आज आमी तशें करचें ना. आमी बरे मनीस सोदतले 1 वर्स काम करपाक लागतले आनी मागीर तिकीट दितले. म्हणजे 15 मतदार ते मागीर सांगता आतां. पण टार्गेट कितले आता 40 भितर तुम्ही कितले जाणां दवरपाक सोदता? कितें 15 तुमचे आता सध्या आसा तयारी. आमी तयारी चालू केल्या आतां 5, 6, 7, 4, 3, 7, 8 तरी आमचे फायनल जाले. आतां सावर्डे, कुडचडे, मये हे आतां आमी करतले फुडल्या हे निवडणूक जाल्यो कितें हे अशें फुडें वतले. सांगे तर आमची आसा पूण फक्त फुडें वचपाक आणि टार्गेट कितले आसता 40 भितर 15 आतां आमी करता न्ही. पुढे फुडें पळोवया न्ही आमी वता तशें सांगता न्ही. परत 29 सुद्धा वचू शकतात. 29ची समिती आमचे कडेन आसा. आमच्या 29 मतदारसंघ समिती आसात आणि ते मतदारसंघ समितीन जर एक कडेन येवन आपलो एक कोणी उमेदवार फुडें काडलो आणि बरोबर. रिकमेंडेशन दिलें आनी सेंट्रल कमिटीन जर एक्सेप्ट केलें जाल्यार एखादें 29 जावंक शकता. हय एफए मध्ये ताका लिपराय दिला तो आमकां कॉपी आयल्या. गेले ताका दी. हे सगळे मंडळाला नियुक्त करता ते हा. परत तो लेटर घेऊन गेला. हा एक कॉल कित्या म्हणून 19 डिसेंबर म्हणून आम्ही आज काढले आणि दिवया म्हणले सगळं. आणि आमकां इलेक्शन घ्या म्हणले.